नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आज हरी. आज आपल्या बरोबर आळंदीचे हरिकीर्तन प्रबोधिनीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण दीपकजी महाराज जेवणे हे आपल्या बरोबर आहेत आज. तर जेव्हा विद्यार्थी वेबसाईट वरती बघतात आणि प्रवेश कसा घ्यावा हा त्यांना प्रश्न पडतो आणि त्याचबरोबर ते महाराजांना फोन करतात की प्रवेश प्रक्रिया कशी आहे, प्रवेश कसा घ्यायचा. तर म्हणून हा एक विद्यार्थी जे आहेत ज्यांना काही प्रश्न आहेत त्यांच्या वतीने ज्यांना काही प्रवेश घ्यायचा आहे तर मी महाराजांना ते प्रश्न विचारेल जेणेकरून महाराज ते आपल्याला आज सांगतील. आणि मग हा जो व्हिडिओ आहे हा आपण YouTube वर अपलोड करणार आहोत जेणेकरून सर्वांना ऐकून ती जी प्रक्रिया आहे प्रवेश प्रक्रिया ती समजेल. आता मी महाराजांना विनंती करतो की मी त्यांना प्रश्न विचारतोय, त्यांनी त्या एका एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. विठ्ठल 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 विठ्ठल. तर महाराज सर्वप्रथम प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी पात्रता काय आहे? हा, सांगा महाराज. हा, तर हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये आपल्याला एक विद्यार्थी म्हणून कीर्तन शिकण्यासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर निदान आपण 10वी इयत्ता तरी उत्तीर्ण असला पाहिजेत कमीत कमी. आणि आपली वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असावीत. आणि त्यानंतर बाकी तुम्हाला कीर्तन पद्धती, कीर्तन प्रक्रिया किंवा अध्यात्म, परमार्थ याबद्दल फारशी काही माहिती नसेल तरी पण चालेल, कारण या सर्व गोष्टी आम्ही हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यास वर्गातून आपल्याला शिकवणार आहोतच आणि ही सगळी माहिती आपल्याला दिली जाणार आहेच. लोक वयाचा प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की 18 वर्षावरील जे लोक म्हणजे ज्यांचं वय 80 असलं तरी पण त्यांचे काही म्हणजे 18 ते 81 हातपाय सुदृढ आहेत आणि त्यांना व्यवस्थित पद्धतीने हिंडता फिरता येतं, बोलता येतं, उभं राहता येतं, तर अशी सर्व मंडळी प्रशिक्षण घेऊन कीर्तन करू शकतात. आणि त्याचबरोबर आम्ही एक असं सांगतोय की सर्व जातीच्या लोकांना, स्त्री पुरुषांना आणि त्याचबरोबर सर्व धर्माच्या लोकांना देखील आपण हरिकीर्तन प्रबोधिनीत प्रवेश देतो. कारण काय आहे की आपण बरेचसे मुस्लिम समाजातील कीर्तनकार पण पाहिलेले असतील, तर त्यामुळे आपण धर्माचं सुद्धा बंधन ठेवलेलं नाहीये, कारण मानव धर्म आपण मानतो आणि त्याच्यामुळे सर्व मानवांना या हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये कीर्तनकार होण्याच्या दृष्टीने प्रवेश आहे. धन्यवाद महाराज. सो आपण आता सांगितल्याप्रमाणे मिनिमम कमीत कमी 10वी शिक्षण पाहिजे आणि 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे आणि मग ते कोणत्याही जाती धर्म कोणत्याही प्रकारचे विद्यार्थी असले तर त्यांना प्रवेश घेता येतो. तर महाराज आता पुढे असं सांगा की हा प्रवेश पद्धती काय असणार आहे, म्हणजे हे विक्तर प्रवेश कसा घ्यायचा, तो ऑनलाईन घ्यायचा की आळंदीला येऊन घ्यायचा? ऑनलाईन घ्यायचा तर तो कुठे घ्यायचा त्याची जरा आम्हाला मार्गदर्शन करावं. चांगला तुमचा प्रश्न आहे. आपली प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. म्हणजे काय आहे की सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायला लागतं, 2 गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे तुम्हाला फी जमा करायची आहे, शुल्क, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्ज भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. या 2च गोष्टी करायच्या आहे. आता त्याच्यामध्ये काही लोक नुसता फॉर्म भरून देतात आणि फी जमा करत नाहीत. म्हणजे काय, त्यांना त्याच्याबद्दल काही माहिती नसते. तर जो फॉर्म असतो त्या फॉर्म मध्ये आपण एक फील्ड म्हणा, ज्याला म्हणतात फील्ड, किंवा एक अशी जागा आहे किंवा एक माहितीचा मुद्दा आहे
की तुम्ही जर पैसे भरले असाल तर त्याची तुम्ही माहिती द्या म्हणून, आणि ती रिक्वायर्ड फील्ड आहे तो, म्हणजे ती माहिती आपल्याला भरावीच लागते. आणि बरेचसे लोक आधी फॉर्म भरतात म्हणून त्यांना तिथे काहीतरी जागा कोरी ठेवतात, आणि त्याच्यामुळे अशा लोकांचा फॉर्म जो आहे हरी कीर्तन प्रबोधिनीकडे सबमिटच होत नाही, कारण ते रिक्वायर्ड फील्ड असतं ना, तर त्याच्यामुळे तो बरोबर. फॉर्म सबमिट होत नाही. मग मी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करेन की आपण सर्वप्रथम प्रबोधिनीची फी भरावी आणि त्याच्यानंतर फॉर्म भरावा, म्हणजे तुमचा प्रवेश प्रक्रिया ही व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होईल. आता जी फी आहे ती फी कशी भरायची, तर फी भरण्याचे जे मार्ग आहेत ते काही आपण आता संपूर्ण महाराष्ट्रभरातलेच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी पण प्रबोधिनीत प्रवेश घेतात. तर त्यामुळे आपण असा तर विचार करणार नाही की त्यांनी प्रत्यक्ष येऊन फी भरावी म्हणून. तर त्याच्यामुळे जे आता अन्य पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे आपण विद्यार्थ्यांना या आपल्या वेबसाईटवरती, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ह्या फीच्या बद्दलची माहिती पुरवलेली आहे. आणि आपलं जे हरिकीर्तन प्रबोधिनीचे बँक डिटेल्स आहेत, म्हणजे बँकेचं खातं आणि सगळे त्याचा नंबर वगैरे हे जे असतात ना, ब्रँच कोणती आहे वगैरे, तर ही सगळी माहिती आपण दिलेली आहे. तर त्याच्यामुळे ज्या कुणाला कॅश डिपॉझिट करायचं असेल तर त्यांनी कुठल्याही बँकेतून ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या माणसाला पैसे पाठवतो त्याप्रमाणे तो जी स्लिप असते ती भरून ती सबमिट करायची, आणि त्याच्यानंतर बँक तुम्हाला काउंटर फॉईल देते तर त्याचा फोटो मात्र आम्हाला पाठवून द्यायचा, म्हणजे ते आपण कन्फर्मेशन त्याचं होऊन जातं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता बँक ट्रान्सफर पण असतं, म्हणजे काय म्हणतात ना इंटरनेट बँकिंग, तर तुम्ही तशी फी भरू शकता, किंवा गुगल पे आणि फोन पे या माध्यमातून सुद्धा तुम्ही पैसे भरू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आधी पैसे जमा करायचे, शुल्क भरायचं आहे, आणि त्यानंतर मग फॉर्म भरायचा आहे. तर तो फॉर्म त्यात ते तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी टाकलेला असल्यामुळे तो फॉर्म सबमिट होईल आणि तुमची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होईल. आता दुसरी गोष्ट, फीची माहिती प्रत्येक जण विचारतात, तर त्याच्याबद्दल आता जे हे 22-23 वर्ष चालू आहे, बरोबर की नाही, आणि त्याचप्रमाणे 23-24 वर्ष, तर मला वाटत नाही की याच्यामध्ये फी मध्ये काही फरक होणार आहे म्हणून. तर त्याच्यामुळे आताची जी सध्या विद्यमान जे शुल्क आहे त्याची माहिती मी तुम्हाला देऊन ठेवतो. आता जे विद्यमान शुल्क आहे त्यानुसार आपली जी मासिक फी आहे ती फक्त 500 रुपये आहे, आणि जी प्रवेश फी आहे, म्हणजे कोर्सला प्रवेश घेण्यासाठी जी फी आहे ती आहे 1000 रुपये. परंतु तुम्हाला प्रवेश घेत असताना 3 महिन्याची जी फी आहे, म्हणजे 500, 500 आणि 500, हे तुम्हाला एकत्र भरावी लागते. म्हणजे ते झाले 1500 रुपये, आणि हे प्रवेश फीचे 1000 रुपये, असे 2500 रुपये तुम्हाला प्रवेश घेताना भरावे लागतात. आणि त्याच्यानंतर दर महिन्याला तुम्हाला 500-500 रुपये भरले तरी चालतात. हा संपूर्ण जो पहिल्या वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो, म्हणजे त्याला मी पायाभूत किंवा बेसिक अभ्यासक्रम म्हणतो, तर तो 12 महिन्यांचा तो अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे तुम्ही दर महिन्याला तुम्ही ती 500 जी फी आहे ती फी आपण भरू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक याची कल्पना आहे की आपण अनेक जे चॅनल आवडतात तर त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करतो. तर त्यावेळेला त्यानंतर तुम्हाला एक फॅसिलिटी मिळणार आहे. ती फॅसिलिटी काय आहे, तर तुम्ही हरिकीर्तन प्रबोधिनीच्या चॅनलला जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. आपले 3 लेव्हलच्या मेंबरशिप आहेत, परंतु प्रथम वर्षाला जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांनी शक्यतो जी पहिल्या लेव्हलची मेंबरशिप आहे जी 89 रुपये भरून जॉईन करता येते, तर ती जॉईन करून घ्यावी. आणि त्याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया की ते काही लोकांना चॅनलला जॉईन कसं करायचं वगैरे हे त्यांना काही माहित नाही, पण आता अलीकडे हे कॉमन झालेलं आहे, सर्वसाधारण गोष्ट झाली एखादं चॅनल जॉईन करणं म्हणून. ती बऱ्याचशा लोकांना माहित असेल, पाहिजे त्याचा व्हिडिओ आपण स्वतंत्र बनवूया. तर अशा रीतीने ही थोडक्यात प्रवेश प्रक्रिया आहे.
धन्यवाद महाराज. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आधी जी काही ऍडमिशन फी आहे 1000 रुपये आणि 3 महिन्याची 500 500 500 असे 1500 2,500 रुपये गुगल पे फोन पेनी तुम्ही दिलेल्या नंबरवरती पाठवून किंवा इंटरनेट बँकिंगने जे काही तुम्ही डिटेल्स दिलेले आहेत त्यावर पाठवून आणि फॉर्म भरायचा आणि तो फॉर्म सबमिट करायचा, अशी ही प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईनची. महाराज, पुढचा प्रश्न असा आहे या संदर्भात की ही जी प्रवेश फी आणि जी मासिक फी आहे 500 रुपये त्याच्या व्यतिरिक्तही अजून काही असतं का, आणि असतं तर ते किती असतं आणि किती वर्षामध्ये किती भरायचे असतात, तेही जरा मार्गदर्शन करावं. आपण ह्या पहिल्या वर्षाच्या जो पायाभूत अभ्यासक्रम आहे त्याबद्दलच बोलूया. आता आम्ही संपूर्ण हा अभ्यासक्रम आधीपासून आता आपल्याला एक तप म्हणजे 12 वर्ष हे हरिकीर्तन प्रबोधिनीला पूर्ण झालेली आहे. तर जेव्हा हरिकीर्तन प्रबोधिनी सुरू झाली होती तेव्हापासून आपण काय केलंय की या संपूर्ण ही प्रक्रिया म्हणजे शिकवण्याची ही सगळी ऑनलाईन होती. तर याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांची तशी समोरासमोर गाठ होत नव्हती, कारण तो कुठल्या तरी भलत्याच शहरामध्ये असायचा आणि आम्ही वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आमची गाठ व्हायची नाही. तर कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी म्हणजे ते खरं म्हणजे कोरोनाच्या पूर्व काळातच आपण काही शिबिर वगैरे चालू केले होते, कारण लोकांची मागणी अशी झाली मध्यंतरीच्या काळामध्ये की महाराज आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचा एखादा मेळावा वगैरे भरवा वगैरे वगैरे अशा पद्धतीने जेव्हा लोकांनी सांगितलं तर तेव्हा आम्ही त्याचं एक शिबिर असं भरवणं सुरू केलं. मग त्या शिबिरात लोक यायला लागले, तर लोकांचे शंका समाधान, लोकांना अजून प्रत्यक्ष शिक्षणाचं जी मागणी आहे असं करता करता हळूहळू आपल्या एका शिबिराचा फॉर्मॅट किंवा तो मग त्याला आपण शिबिर म्हणण्यापेक्षा कार्यशाळा म्हणायला लागलो, कार्यशाळा म्हणण्यापेक्षा अभ्यास वर्ग म्हणायला लागलो. मग त्याचा एक फॉर्मॅट डेव्हलप झाला आणि आता कोरोनाच्या काळानंतर तर आपण तो फॉर्मॅटच आपण रेग्युलराईज केलेला आहे. म्हणजे आता कसं आहे की हे ऑनलाईन पद्धतीने आहेत, पण ज्या कुणाला प्रत्यक्ष पण प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे की आळंदीला आपण सध्या तरी वर्षभरातून आपली 4 शिबिरं किंवा कार्यशाळा होतात. तर त्यापैकी 2 कार्यशाळा ज्या असतात त्या एक दिवसीय असतात आणि उरलेल्या 2 कार्यशाळा असतात त्या 2 दिवसांच्या असतात. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही येऊन त्याचं प्रशिक्षण वगैरे किंवा त्याची प्रस्तुती वगैरे सगळं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. तर याची जी फी आहे किंवा शुल्क आहे शिबिराचं किंवा अभ्यासवर्गाचं शुल्क हे काही आपण त्या ऑनलाईन मध्ये घेतलेलं नाहीये. तर ते शुल्क आहे ते स्वतंत्र आहे. त्यासाठी जेव्हा तो अभ्यासवर्ग असतो त्याची सूचना आपण विद्यार्थ्यांना देतो आणि ते विद्यार्थी त्याचं शुल्क जमा करतात आणि ज्यांनी शुल्क भरलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी अभ्यासवर्ग होतो. जाता जाता आता सध्या जे विद्यमान शुल्क आहे 1 दिवसीय शुल्क म्हणजे 1 दिवसीय वर्गाचं तर ते 3000 आहे आणि 2 दिवसीय जे शिबिर असतं किंवा अभ्यासवर्ग असतं त्याचं जे शुल्क आहे ते 5000 रुपये आहे. धन्यवाद महाराज. पुढचा प्रश्न असा आहे प्रवेश प्रक्रिया संदर्भात की आपले जे प्रवेश आहेत नवीन वर्षाचे तर ते कोणत्या महिन्यामध्ये साधारण चालू होतात, म्हणजे ते विद्यार्थी कधीही ऍडमिशन घेऊ शकतात की काही ठराविक त्याला कालावधी आहे ज्या कालावधीमध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा आहे? हा, तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा प्रबोधिनी नवीनच होती तर तेव्हापासून आपण एक विचार केला होता की आपणही एखादं असं म्हणजे शैक्षणिक वर्ष पाळावं का म्हणून. तर कसं असतं की त्याची प्रबोधिनीची एवढी प्रसिद्धी त्या काळात झाली नव्हती आणि त्याच्यामुळे आपण जरी जून किंवा जानेवारी असा महिना निर्धारित केला तरी मधल्या काळात इतके फोन यायचे की त्याच्यामुळे ह्या लोकांचं काय करावं असं तो प्रश्न उभा राहिला. आणि कसं असतं की परमार्थाचा एक समस्या अशी आहे की कधीतरी वाटतं की आपण कीर्तनकार झालं पाहिजे, परमार्थ केला काय पाहिजे, धर्म अध्यात्म याच्याबद्दल प्रशिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, परंतु जसा काळ जातो तशी ती इच्छा क्षण होत जाते
बरोबर. आणि शेवटी ती इतकी वीक होते की जाऊ दे, ठीक आहे, जे आहे चाललं चांगलंच आहे, त्याच्यावर आता काही आपण बघूया, म्हातारपणी एखाद्या वेळेस आपण असं प्रशिक्षण वगैरे घेऊया, असं ते व्यक्तींना वाटायला लागतं. तर त्याच्यामुळे काय झालं की मग नंतर आम्ही चौकशी केली, तर काही लोक जॉईन होण्यासाठी उत्सुक नसायचे. मग आम्ही काय केलं की आम्ही रोटेशन पद्धतीने लोकांना प्रशिक्षण देणे, असं आपण एक सुरू केलं पुन्हा. तर आपण मग या रोटेशन पद्धतीने आपण लोकांना शिकवायला सुरुवात केली. आता ही रोटेशन पद्धत म्हणजे काय आहे, तर आपण काय करतो की जी करंट बॅच असते, आता थोडं काही इंग्लिश शब्द येतील, म्हणजे विद्यमान तुकडी म्हणा, तर जे करंट बॅच असते विद्यमान तुकडी, तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी असतात, तर त्या विद्यार्थ्यांमध्येच नवीन लोकांना सामावून घ्यायचं. म्हणजे तुम्ही फोन केला तर तुम्ही पहिल्या पंधरवड्यात किंवा दुसऱ्या पंधरवड्यात कधी कुठल्याही तारखेला, म्हणजे महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही तसा प्रवेश घेऊ शकता. आणि फार ते काय एकदम काय म्हणतात ना, हार्ड अँड फास्ट रूल ठेवलेला नाहीये. बरोबर. आपण तुम्हाला जर तुम्ही एकदम शेवटच्या आठवड्यात प्रवेश वगैरे घेतला, तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून विद्यार्थी आम्ही पकडतो. आणि साधारणतः बरोबर. पहिल्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश घेतला तर तुम्हाला तो जो चालू महिना आहे त्या चालू महिन्यातले विद्यार्थी समजतो. तर यात फायदा काय होतो, तर जे विद्यार्थी ज्यांचं थोडंफार प्रशिक्षण अगोदर झालेलं आहे, तर ते जेव्हा प्रस्तुती करतात, सादरीकरण करतात, तर तेव्हा ते बघून नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना पण उत्साह येतो, अरे हे पण आपल्यासारखेच लोक आहेत आणि शिकतात आहेत, आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित पद्धतीने शिकायला लागतं. जर संपूर्ण टोटली नवीन विद्यार्थ्यांची बॅच ठेवली तर मग सगळेच जण एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहतात, आणि म्हणजे काय त्यांना कल्पना येत नाही ना का काय नेमकं करायचं वगैरे वगैरे असं. पण असं यात कसं असतं की याचा फायदाच झाला उलट, की करंट बॅचमध्ये आपण जेव्हा लोकांना प्रवेश द्यायला लागलो, तर त्याच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास इतका दुणावला की बाकीच्या लोकांचं बघून ते आपोआपच सगळ्या गोष्टी सादरीकरण करणं किंवा गायन करणं किंवा निरूपण करणं या गोष्टी ते शिकायला लागले. तर त्याच्यामुळे मी आपल्या विद्यार्थ्यांना इतकं सांगेल, म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे भावी विद्यार्थ्यांना ज्यांना हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कोर्सला, अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना मी सांगेन की तुम्ही महिन्यातल्या कुठल्याही दिवशी, म्हणजे 365 दिवस आपला प्रवेश हा खुला असतो. जेव्हा तुम्हाला सद्बुद्धी झाली त्या क्षणी तुम्ही या हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या अभ्यास वर्गाला तुम्ही प्रवेश आपण घेऊ शकता अभ्यासक्रमाला. धन्यवाद महाराज, चांगल्यापैकी प्रवेश प्रक्रिया समजली आहे. एक शेवटचा प्रवेश प्रक्रियेविषयीचा प्रश्न की विद्यार्थ्यांनी हरिकीर्तनी प्रबोधिनीमध्ये प्रवेश का घ्यावा व हरिकीर्तनी प्रबोधिनीमध्ये अशी काय काय वैशिष्ट्ये आहेत की हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे, वेगळेपणा काय आहे इतरांपेक्षा, जरा थोडक्यात मार्गदर्शन करावे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी जी प्रवेश प्रक्रियेच्या आधीची माहिती आहे की कुठे काय असतं त्यानुसार त्यांना प्रवेश घ्यायला सोपं जातं, तर तेवढं मार्गदर्शन करावं. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की आपण अन्य संस्था आणि आपली संस्था असा काही भेद आम्ही सांगणार नाही. कारण कसं आहे की समोरच्या व्यक्तीच्या इच्छेवरती आहे की त्याने कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा, आणि फक्त आम्ही काय देतो एवढंच आम्ही सांगू शकू. तर त्याच्यामुळे आम्ही आपल्याला असं आश्वासन देतो की आपण हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला तर त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत, म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही या 10-12 वर्षाच्या काळामध्ये अभ्यास वर्गामध्ये फार म्हणतात ना आमूलाग्र बदल केलेले आहेत. आता ते आमूलाग्र बदल का केले आपण, तर जेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या म्हणजे काय म्हणतात ना प्रकार कळले, की वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी दाखल झाले, वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थी दाखल झाले, वेगवेगळ्या उत्पन्न गटातले म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्कारातले म्हणा, असं ते विविध भरपूर होती. तर त्याच्यामुळे शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आम्हाला बरेचसे बदल हे करावे लागले. तर त्याच्यामुळे कुणीही विद्यार्थी आपल्याकडे आला म्हणजे काय म्हणतात ना की
कसाही तो असू द्या. म्हणजे आहे तसा स्वीकारणं आणि आपल्याला हवा तसा घडवणं. आपल्याला म्हणजे आहे तसा विद्यार्थी घेणे, म्हणजे जो जसा आहे तसं त्याला स्वीकारणे आणि कीर्तनकार होण्याच्या दृष्टीने त्याला तसं घडवणे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागणार, त्याला काय काय पद्धतीने आपल्याला हे द्यावं लागणार प्रशिक्षण वगैरे. तर याचं संपूर्ण निरीक्षण आपल्या संपूर्ण कार्यकारी मंडळाने या संपूर्ण अभ्यास वर्गातून हे केलं आणि त्यांच्या त्या निरीक्षणांच्या बळावरती आम्ही त्याचे काही नॉर्म्स म्हणा किंवा निकष म्हणा असे तयार केले आणि मग त्या निकषाच्या आधारावर अधिक सोप्या पद्धतीने, सुगम पद्धतीने, बरोबर की नाही, बरोबर, सगळ्या विद्यार्थ्यांना कसं प्रशिक्षण देता यावं आणि त्यासाठी कोणकोणत्या आपण गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला आणि त्या पद्धतीने आपण मग निरूपणातून पूर्ण प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे आपण कीर्तन वगैरे जे गायन आहे, म्हणजे कीर्तनाला उपयुक्त असं गायन आहे, त्याचं आपण प्रशिक्षण देतो आणि साधारणतः वादनाचं पण आपण परिचय त्यांना करून देतो. कारण कसं आहे, गायन वादन म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचं म्हणा, कला जी आहे त्या कलेचा संपूर्ण भर जो असतो तो रियाजावरती असतो. म्हणजे नुसतं आपण एकदा करून दाखवलं किंवा एकदा त्या समोरच्या व्यक्तीला जमलं पण म्हणजे एकाच दुसऱ्या वेळा, तर असं होत नाही की तो शिकला म्हणून तो 4 दिवसांनी ते परत विसरून जाण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे कसं असतं, कलेमध्ये रियाज हा महत्वाचा आहे, म्हणजे ज्याला सराव म्हणता येईल. तर त्यामुळे सराव हा फार महत्वाचा असतो आणि ह्या सरावाने होणाऱ्या कला असतात, तर त्याचंही मार्गदर्शन आपण त्यांना करतो. म्हणजे एकंदर निरूपण, त्याच्यानंतर गायन आणि त्याच्यानंतर वादन, या 3 अंगाचं आपण प्रशिक्षणामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण याला भावी कीर्तनकारांना घडवत असतो. धन्यवाद महाराज. एक छोटासा प्रश्न राहिलाय जो की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेण्याच्या वेळेस माहिती पाहिजे असते, ती म्हणजे की हा जो कीर्तनकाराचं जे शिक्षण घ्यायचं आहे, तर हे 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं किती असतं आणि त्यानंतर काय प्रमाणपत्र प्रक्रिया असते का? जरा याबद्दल मार्गदर्शन करावं. तर आपलं प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्या वर्षाच्या म्हणजे ते वर्षाचं तुमचं प्रशिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे तो उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला वर्षाच्या शेवटी दिलं जातं आणि असं तुम्हाला 3 वर्षामध्ये 3 प्रमाणपत्र मिळतात. आणि आपला सध्या तरी प्रगत जो अभ्यासक्रम आहे तो 2च वर्षाचा आहे, तर त्याच्यामुळे आपण या 3 वर्षामध्ये बऱ्यापैकी कीर्तनकार आपण तुम्हाला तुमची तयारी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग लोकांची जर इच्छा झाली की अजूनही आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण मग एखाद दुसरं वर्ष पुढे अजून त्यात वाढवण्याचा विचार आपण करू, परंतु सध्या आपण तसा काही विचार केलेला नाहीये. त्याच्यामुळे आपण 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम संपूर्ण हा धरलेला आहे. आता आपल्या शिकवण्याच्या पद्धतीविषयी किंवा अभ्यासक्रमाविषयी जरा थोडंसं सांगतो. म्हणजे सध्या आपलं जे नवीन सुधारित अभ्यासक्रम जो आपण केलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुसार की आपण विद्यार्थ्यांचं 5 गटामध्ये विभाजन करतो आणि त्या 5 गटांना जो सेवेचा अभंग आहे तो अभंग वेगवेगळा असतो आणि त्याच्यामध्ये आपण 2 विभाग केलेले आहे, एक म्हणजे गद्य आणि दुसरा विभाग म्हणजे पद्य. तर गद्य म्हणजे काय, तर संपूर्ण मूळ अभंग, त्याच्यानंतर श्लोक, ओव्या आणि पूरक अभंगचरण, हा संपूर्ण जे पाठांतराचा आराखडा असतो त्याला आपण पद्य विभाग म्हटलेला आहे. आणि गद्य विभाग म्हणजे काय, तर संपूर्ण अभंगाचा भावार्थ, त्या श्लोकाचा भावार्थ, ओव्यांचे भावार्थ आणि जे पूरक अभंगचरण आहे त्या पूरक अभंगचरणाचे अर्थ. अशा रीतीने त्याचं गद्य रूपांतर पण आपण त्याला देत असतो आणि त्या दोघांचं पाठांतर नीट केल्यानंतर मग आपण कीर्तनाचे जे कीर्तन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं पण आपण सुलभ पद्धतीने त्याचे टप्पे ठरवलेले आहेत, त्याचं विभाजन केलेलं आहे
आणि ते सगळे टप्पे आपण त्यांना शिकवतो. आणि मग अन्य त्याला जे आवश्यक असलेलं मार्गदर्शन असतं, निरूपणाच्या दृष्टीने काय काळजी घेतली पाहिजे किंवा बाकीच्या ज्या काही शंका असतात तर त्या सगळ्या शंकांचं आपण त्यांना समाधान करतो. आणि जे लोक आळंदीला प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला येतात, अभ्यास वर्गाला, तर त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रस्तुती करायलाही मिळते आणि थेट मार्गदर्शन पण घेता येतं. त्याचबरोबर त्यांचा सर्व पद्धतीचा म्हणजे निरूपण, गायन आणि वादन यांचाही सराव केला जातो आणि त्याच्यामुळे त्याचा तो लाभ घेऊन प्रत्येक विद्यार्थी आपापल्या ठिकाणी जातात आणि त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळते. आणि सांगायला म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला असा आपला वर्ग नव्हता, म्हणजे आळंदीला अभ्यास वर्ग वगैरे होत नव्हता किंवा आपण आता ज्या पद्धतीने अभ्यास वर्ग घेतो त्या पद्धतीने घेत नव्हतो, अशा काळात देखील अनेक विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच प्रशिक्षण घेतलं. त्यांची निष्ठा, समर्पण आणि त्यांचा अभ्यास करण्याची वृत्ती चांगली असल्यामुळे ते विद्यार्थी दूरस्थ पद्धतीनेच कीर्तनकार झाले आणि आता महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी ते विद्यार्थी आपले कीर्तन करत आहेत. आणि अशी गंमत आहे की त्यांना प्रत्यक्ष म्हणजे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माझी आणि विद्यार्थी म्हणून त्यांची अशी ही ऑनलाईन पद्धतीने भेट झालेली आहे. म्हणजे फोनवर बोललेलं आहे किंवा आपण व्हॉट्सअपवर बोललेलो आहोत किंवा अन्य मार्गाने आम्ही असं एकमेकांना पाहिलेलं आहे, परंतु त्यांची आणि व्यक्तिगत पद्धतीने आमची कधीच भेट झाली नाही. तरी पण ते विद्यार्थी त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने कीर्तन वगैरे करत आहेत. आणि आता जेव्हापासून आपण आळंदीला अभ्यास वर्ग घ्यायला सुरुवात केली तर त्यातूनही काही विद्यार्थी पुढे आले आणि ते पण आपापल्या ठिकाणी कीर्तन वगैरे करीत आहेत. धन्यवाद महाराज. ही जी हरिकीर्तन प्रबोधिनी मधील कीर्तन प्रवेश प्रक्रिया आहे ती अत्यंत सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगितली आहे की फी कशी भरायची, किती फॉर्म जमा करणे आणि कोणत्या महिन्यामध्ये किंवा ओपन जे ऍडमिशन्स आहे वर्षभर कधी ऍडमिशन आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही अभ्यासक्रमाविषयी सांगितलं आणि कालावधीविषयी सांगितलं आणि सर्वात महत्वाचं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन बरेचसे कीर्तनकार झालेत आणि ऑनलाईन बरोबर काही प्रात्यक्षिके होतात. तर महाराज चांगल्या प्रकारे प्रवेश प्रक्रियेची माहिती आज इथे मिळालेली आहे. सो हीच अपेक्षा आहेत की सर्व एक मुद्दा राहिलेला आहे सांगायचा की लोक विचारतात की पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर त्याचे जे शिकवणी वर्ग असतात ते कसे असतात. तर आता जे 2022-2023 मध्ये आपली जी रचना चालू आहे ते त्याच्याबद्दल मी जरा थोडंसं सांगतो की आपले जे प्रशिक्षणाचे वर्ग असतात म्हणजे ऑनलाईन क्लासेस असतात तर ते केवळ आपण सायंकाळच्या वेळी घेतो. म्हणजे कसं की आपले जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी बरेचसे लोक नोकरी पेशा किंवा काही व्यवसाय वगैरे करणारे आहेत, तर त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे अशी अपेक्षा करतो की बुवा संध्याकाळच्या वेळी त्यांनी तो थोडासा या वेळ हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासासाठी राखून ठेवावा. म्हणजे रविवारच्या दिवशी आपला जो ऑनलाईन क्लास असतो तो संध्याकाळी 7 वाजता असतो आणि अन्य दिवस म्हणजे प्रथम वर्षाचा जो क्लास आहे तो सोमवारी 8 वाजता सायंकाळी आणि त्याचप्रमाणे बुधवारी 8 वाजता सायंकाळी अशा पद्धतीने आपण घेत असतो. हा जो क्लास असतो तो साधारणतः 1 तासाचा आपण असतो. पण विद्यार्थ्यांचा जर काही शंका असतील किंवा काही जरा थोडासा विषय जास्त अजून एक्सप्लेन करायचा राहिला असेल तर तो साधारणतः 1.5 तासापर्यंत तो आपला क्लास चालतो आणि त्या एका वेळेला 1.5 तास. आणि त्याच्यानंतर आपण त्यांचा जो विद्यार्थ्यांचा गृहपाठ आहे तो आपण त्यांना गृहपाठ म्हणजे काही पाठांतर वगैरे दिलेलं असतं. तर आपली अशी अपेक्षा असते की जे शिकवलेलं आहे क्लासमध्ये आणि जे तुम्हाला पाठांतर दिलेलं आहे मग ते PDF स्वरूपात असतं, काही ऑडिओ असतात तर काही व्हिडिओ असतात, तर हे असं सगळं आपण त्यांना देतो. तर त्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची तयारी करावी. आणि मग रविवारचा जो दिवस आहे तो आपण प्रामुख्याने प्रस्तुतीसाठी आपण धरलेला असतो, तर त्याच्यामुळे त्याच्यात विद्यार्थ्यांनी प्रस्तुती करावी असा आपण आग्रह धरतो आणि अशा रीतीने ऑनलाईन पद्धतीने आपण हे प्रशिक्षण देत असतो. हा एक मुद्दा सांगायचा राहिला होता, तुम्ही मला सांगितला.
धन्यवाद महाराज. खूप महत्वाचा प्रश्न होता, कारण बरीचशी मंडळी ही काहीतरी नोकरी व्यवसाय करत असतात, त्यामुळे दिवसभर त्यांना वेळ नसतो आणि मग या निमित्ताने ऑनलाईन प्रवेश घेऊन आणि संध्याकाळच्या वेळेस जे आहे तुम्ही सांगितलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्वजण कीर्तन शिकू शकतात. तर महाराज, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि नवीन जे प्रवेश घेणाऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. चांगल्या प्रकारे तुम्ही प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि आपले जे फोन नंबर आहेत हे फोन नंबर खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलेच आहेत. त्याप्रमाणे आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटची पण माहिती दिलेली आहे. आणि चॅनलच्या जे माहितीच्या वरती तुम्ही जाता, म्हणजे चॅनलच्या नावावर क्लिक करून जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी संपूर्ण तीच माहिती परत दिलेली आहे, म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारे माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. पुनश्च धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज, धन्यवाद.